हे गाईज, मी वृंदा हेंबाळकर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर येस, 25 डिसेंबर क्रिसमसच्या सुट्टीमध्ये मी गेले होते घरी एक 10-15 दिवसांसाठी. आणि क्रिसमसला लागूनचा जो वीकेंड होता तेव्हा आम्ही गेलो होतो शेगावला. शेगाव जे देवस्थान आहे, फेमस देवस्थान आहे गजानन महाराजांचं, आणि जे फेमस आहे शेगाव कचोरीसाठी. तर तिथे आम्ही गेलो होतो. ॲक्च्युली आमचं हे 5th टाईम होतं. आम्ही ऑलरेडी 4-5 वेळा गेलो आहे शेगावला. तर त्याचाच हा व्लॉग आहे. तर यावेळेला मी व्लॉग केला शेगावचा देवदर्शनचा. तर तुम्ही कोणी प्लॅन करत असाल तर शेगावचं दर्शन किंवा शेगावमध्ये गेल्यानंतर कुठे राहायचं, काय फॅसिलिटीज आहेत, काय रेट्स आहेत रूमचे, देवदर्शन कसं करायचं, कुठे राहायचं, ही सगळी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला या व्लॉगमध्ये. तर त्याचाच हा व्लॉग आहे. तर तुम्ही बघा आणि व्लॉग कंटिन्यू करा. तर शेगाव हे जे इतकं फेमस देवस्थान आहे, जे विदर्भ भागात येतं, तर इथे तुम्ही ट्रेननीही येऊ शकता किंवा बसनी सुद्धा येऊ शकता. पण मी रेकमेंड करेन की ट्रेननी जाणं हे कन्व्हिनियंट ऑप्शन राहील, प्लस अफोर्डेबल पण असेल. आणि आम्हीही कोल्हापूरवरून ट्रेननीच शेगावला गेलो होतो. तर येस, पोचलो आम्ही इथं शेगाव रेल्वे स्टेशनला. तर शेगाव रेल्वे स्टेशनपासून गजानन महाराजांचं जे मंदिर आहे ते 2 किलोमीटरवरती आहे. आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेरूनच तुम्हाला शेगाव ट्रस्टचे बस फॅसिलिटी असतात. तर ते फ्री ऑफ कॉस्ट बस असते, ते ट्रस्टची बस असते. तर ते रेल्वे स्टेशन टू गजानन महाराज मंदिरपर्यंत ते तुम्हाला घेऊन जाऊ शकतात. तर तुम्ही तसं बसनीही जाऊ शकता किंवा तुम्हाला जर स्वतः रिक्षा ऑटो करून जायचं असेल तर ऑटोनीसुद्धा तुम्ही मंदिरापर्यंत जाऊ शकता. तर गजानन महाराजांचं जे मंदिर आहे ते त्या मंदिराजवळ एक गजानन महाराजांचा ट्रस्टकडून एक भक्तनिवास आहे. तर ते त्यांचे एकत्रित 3 भक्तनिवास आहे. तर एक मंदिराजवळ आहे आणि बाकी 2 जे आहेत ते त्यांचं नाव आहे आनंद विहार आणि एक विसावा. तर असे एकत्रित 3 भक्तनिवास आहेत. तर मंदिराजवळचं जे भक्तनिवास आहे तर ते लवकर भरून जातं, इझिली अवेलेबल नाही होत, कारण ते मंदिराजवळ असल्यापासून सगळी गर्दी पहिला तिथे असते, ते भक्तनिवास फुल होतात. त्याच्यानंतर मग आनंद विहार आणि विसावा हे 2 आहेत, जे थोडेसे 2-3 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. पण तिथून परत तुम्ही बस फॅसिलिटी, जी ट्रस्टची बस असते, तिथून फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही आनंद विहार आणि विसावा या 2 भक्तनिवासपर्यंत जाऊनसुद्धा तिथेही तुम्ही राहू शकता. रूम बुकिंगचे जे प्राइसेस आहेत ते परत डिपेंड करतं, म्हणजे डबल बेड किंवा 5 लोकांची रूम आहे, 4 लोकांची रूम आहे, तर यावर डिपेंड करतं. परत AC रूम, नॉन AC रूम यावर पण डिपेंड करतं. पण तुम्हाला जर साधारण रेंज सांगायची असेल तर 200 to 900, 200 ते 900पर्यंत खर्च येऊ शकतो किंवा हे पर रूमचे चार्जेस असतात. तर आम्हालाही मंदिराजवळचं जे भक्तनिवास होतं तिथे रूम्स अवेलेबल नव्हते. तर आम्ही सध्या आलो इथं आनंद विहारमध्ये आणि ही आमची रूम होती. सो गाईज, दिस इज शेगावची कचोरी, जी खूप फेमस असते आणि खरंच खूप सुंदर टेस्ट आहे. हे जे गजानन महाराजांचं मंदिर आहे तर इथे आम्ही आलो आहोत दर्शनला. आम्ही जे आलो होतो तर मेन एकादशी होती आणि शेवटचा गुरुवार होता. तर भयानक गर्दी आहे आजच्या दिवशी. तर एकत्रित 3.5-4 तास लागतील आम्हाला दर्शनासाठी. तर हे गजानन महाराजांचं जे मंदिर आहे, जी मूर्ती आहे, तिथेच गजानन महाराजांनी समाधी घेतली होती. तर इथेच समाधीसुद्धा आहे त्यांची. हे गाईज 4 तास लाईनमध्ये उभारून आमचं जस्ट झालेलं आहे दर्शन. आणि ती नुसती हसती आहे.
नाही मला तरी 5th 6th रीटेक असं मी नुसती हसते आहे तर माझ्याकडे बघते वेगवेगळे एक्सप्रेशन्स करते. पण आम्ही इथं बसलो आणि आता जाणार मस्त मार्केट फिरणार, रात्री मस्त जेवणार, शेगावची कचोरी खाणार आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. मंदिरामध्ये तुम्ही आला तर मंदिरामध्ये दुपारचं प्रसाद असतो, मंदिराचा प्रसाद जो की बिलकुल फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर हे त्यांचा प्रसाद असतो. आणि इथे बघू शकता तुम्ही प्रत्येक भक्तनिवासच्या बाहेर हे त्यांचे ट्रस्टचे बसेस असतात. तर 24 तास यांची बस फॅसिलिटी चालू असते, दर अर्ध्या तासाला बस असते. तर तुम्हाला मंदिरापासून ते जे 2 भक्तनिवास आहे आनंद विहार विसावा तिथेपर्यंत किंवा रेल्वे स्टेशनपर्यंत तुम्ही बसनी प्रवास करू शकता. परत प्रत्येक भक्तनिवासमध्ये त्यांचं स्वतःचं प्रसादालय आहे. तर प्रसादालयामध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता, चहा, कॉफी, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवणसुद्धा आहे एकदम अफोर्डेबल कॉस्टमध्ये. सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्हाला पोहे, उपमा, इडली, वडा वगैरे मिळतं. जेवणही त्यांचं अफोर्डेबल कॉस्ट आहे. तर नाश्ता हे 10 to 15 रुपीजमध्ये, जेवण जे आहे ते 40 किंवा 50 रुपीज पर प्लेट असं त्यांचं प्रसादालय जे भक्तनिवासचं प्रसादालयामध्ये आहे त्यामध्ये तुमची सोय होऊ शकते. शेगावमध्ये गजानन महाराज मंदिर सोडून अजून एक मेन अट्रॅक्टिव्ह पॉईंट आहे जे आहे आनंद सागर गार्डन किंवा उद्यान. तर ते सध्या बंद होतं, आता चालू होतं, पण आमची ट्रिप ही 2 दिवसाचीच होती म्हणून तिकडे जाणं जमलं नाही. पण आनंद सागर हे सगळ्यात मेन अट्रॅक्टिव्ह पॉईंट आहे. तर कोणी प्लॅन करत असाल शेगाव तर 2 दिवस किंवा 3 दिवसाचं प्लॅन करून तुम्ही अख्खा 1 दिवस आनंद सागरला भेट देऊ शकता. खूप सुंदर आणि बघण्यासारखं गार्डन आहे. And this is one last time शेगाव कचोरी. ह्याच्यात सांग ओरिजिनल कचोरी आहे. आणि हे काय आहे TR शर्मा कडे फेमस आहे, हो ना. सो गाईज झणझणीत कचोरी खाल्ल्यानंतर आम्ही घेतोय मस्त कटिंग, कारण कचोरीनंतर चहा हे झालंच पाहिजे. मस्त चहा घेऊन आता 4 वाजताची ट्रेन आहे. सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि आम्ही जस्ट फ्रेश वगैरे होऊन चहा वगैरे घेऊन बसलेलो आहोत. आणि आम्हाला आता प्रश्न पडला की दुपारी 1 पर्यंत करायचं. मम्मी क्या आप हमारे बात से सहमत हो की 1 वाजेपर्यंत करायचं का? काही प्रश्न पडलेले आहे. लोड केलेला पिक्चर आहे तेवढा फक्त बघायचा आहे. त्यानं मम्मीचा डेटा संपवला. फोनवर वाचवल का नाही सांगता येत. यांचं नुसतं मॅचची चर्चा चालू आहे आणि आम्ही दोघे इथे बसून बोर झालो. तर हा होता छोटासा व्लॉग शेगाव दर्शनचं. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.